काय म्हणतो मी पुन्हा एकदा नीट ऐका की पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर कोणा एखाद्या व्यक्तीची जागा आपल्याला फिक्स करता येते आणि ज्याची एखाद्याची जागा फिक्स झाली त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला इतर लोकांच्या जागा इझिली फिक्स करता येतात, इझिली फिक्स करता येतात. हे लिहित बसायचं नाही. मी रांगांमध्ये पण तुम्हाला सांगितलं लिहित बसायचं, ते कन्सिडर करायचं. आपला डावा हाती डावं आणि आपला उजवा हाती उजवी बाजू. दिशा ज्ञान मध्ये आपण उई पुवा जन पवा शिकलोय की नाही. आता हा प्रश्न व्यवस्था प्लस दिशा या दोघांवर आधारित आहे, त्यामुळे आपण इथं घेतलेला आहे, काय हरकत नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण बुद्धिमापन या विषयातील रांगानी बैठक व्यवस्था या घटकावरती चर्चा करतो आहोत. पाठीमागच्या 2 भागांमध्ये आपण रांगांवर आधारित सर्व प्रकारचे प्रश्न पाहिलेत. सर्व प्रकारचे म्हणतोय मी, रांगांवर आधारित सर्व प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि या सेशन मध्ये आपण बैठक व्यवस्था या घटकाला स्टार्ट करणार आहोत. बैठक व्यवस्था, रांगांवरचे तर प्रश्न आपले झालेत. बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे, कसे फिरवून काय विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. आता ऍक्च्युअली तुम्हाला बघा, तर बैठक व्यवस्थेवरती कोणकोणत्या प्रकारच्या व्यवस्था असू शकतात, कोणकोणत्या प्रकारच्या, तर बघा, एक तर असू शकते काय असते वर्तुळाकार. बघा, एक कोणते असेल, समजा वर्तुळाकार. वर्तुळाकार म्हणजे काय असेल, तर समजा एखादा वर्तुळ असेल किंवा वर्तुळाकृती मैदानाभोवती किंवा वर्तुळाकृती टेबलाभोवती काही लोक बसले असतील. आता हे बघा, पाठीमागच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे बाण दाखवायचे. हे बाण म्हणजे त्यांच्या तोंडाची दिशा. आता समजा इथं ए हा व्यक्ती बसलाय, त्याचं तोंड केंद्राकडे असेल तर ही त्याची उजवी बाजू असते, लक्षात ठेवा, उजवी, बरोबर, तोंड इकडे असले तर, आणि ही त्याची काय असते, डावी बाजू असते. हेच जर समजा वर्तुळाकार मैदानाभोवती एचं तोंड जर बाहेरच्या दिशेला असेल, तर त्याचे उजवा आणि डावं बदलतं, लक्षात ठेवा. मग ही त्याची डावी बाजू होते, आणि इकडं त्याची काय होते, उजवी बाजू होते. हे लक्षात असू द्या. म्हणजे डाव आणि उजवं कशावरती ठरणार आहे, तर त्या व्यक्तीच्या तोंडाच्या दिशेवर ठरणार आहे. त्या व्यक्तीचं तोंड कोणत्या दिशेला आहे त्यावरती त्याचं डाव आणि उजवं हे ठरणार आहे. करेक्ट, हे कायम लक्षात असू द्या. म्हणजे एकतर वर्तुळाकार असेल किंवा समजा षटकोनाकार असेल, षटकोनाकार. ओके, तर षटकोनाकार असेल. आता षटकोनाकार म्हणजे कसं, समजा असा टेबल असेल आणि या प्रत्येक षटकोनाच्या प्रत्येक बाजूवरती एक व्यक्ती, असे 6 जण बसलेले असतील, अशी व्यवस्था असू शकते. किंवा सरळ रांगेत बसलेले असतील. रांगेत म्हणजेच कसे, तर बघा, ही समजा अशी रांग आहे. ओके, तर इथं एक व्यक्ती, 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 समजा इथं एक व्यक्ती, अशा पद्धतीने ते बसलेले असतील. कसंही असेल, त्यामध्ये असं हे नाही की बाबा की हे असेच बसतील तसेच बसतील, कसं नाही, कसं आहे, त्यांनी जसं दिलं असेल तसं त्या पद्धतीनं. आता तुम्हाला सांगतो, रांगांवरचे प्रश्न सोडवताना एक गोष्ट कायम लक्षात असू द्या. रांगेवरचा कसलाही प्रश्न आला, किती अवघड असला प्रश्न तरी तो पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीची जागा आपल्याला फिक्स करता येते. आणि त्या फिक्स केलेल्या व्यक्तीच्या जागेचा संदर्भ घेऊन इतर लोकांच्या जागा आपल्याला फिक्स कराव्या लागतात. काय म्हणतो मी पुन्हा एकदा नीट ऐका की पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर कोणा एखाद्या व्यक्तीची जागा आपल्याला फिक्स करता येते आणि ज्याची एखाद्याची जागा फिक्स झाली त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला इतर लोकांच्या जागा इझिली फिक्स करता येतात. ओके, तर हे तुमच्या आरामात आपोआप लक्षात येऊन जाईल. आणि जसं जसं आपण प्रश्न सोडवत पुढे जाऊ तसं तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात येईल. चला तर मग या बैठक व्यवस्थेवर असणारा पहिला क्वेश्चन आपण आज बघूया काय आहे. हा प्रश्न बघा,
बऱ्याच वेळा पोलीस भरतीला रिपीट झालेला हा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा. काय म्हटलं, एका गटातील 5 सदस्य, किती सदस्य आहेत? 5 सदस्य एका रांगेत बसले आहेत. आता रांगेवर आधारित आहे बघा. एका गटातील 5 सदस्य एका रांगेत बसलेले आहेत. ओके, तर आर हा पी च्या डावीकडे पण टी च्या उजवीकडे. आर हा काय म्हटले, पी च्या डावीकडे पण टी च्या उजवीकडे, आणि क्यू हा एस च्या डावीकडे पण पी च्या उजवीकडे बसला आहे. तर मध्यभागी कोण आहे? मध्यभागी कोण आहे असा प्रश्न विचारला. ओके, आता बघा काय म्हटले, आर हा पी च्या डावीकडं. आता कसंही तुम्ही म्हणजे आता हे मागाच बघा, समजा ही डावी बाजू आहे. ओके, आणि ही उजवी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. ओके, आता काय म्हटलंय बघा की आर हा पी च्या डावीकडे बसलाय. पी च्या म्हणतोय मी, बरोबर. आता समजा हे पी आहे, ह्या पी च्या डावीकडे कोण आहे? आर. बघा, आर हा पी च्या डावीकडे बसला आहे, पी च्या डावीकडे, पण तो टी च्या कुठं आहे? उजवीकडे. कोण? आर. आर या व्यक्तीबद्दल हे वाक्य आहे. आर हा पी च्या डावीकडे पण टी च्या उजवीकडे. लक्षात ठेवा, आर हा पी च्या डावीकडे झाला आणि तो टी च्या कुठे आहे? उजवीकडे. म्हणजे टी इथं असणार. लक्षात घ्या, टी च्या कुठं झाला बघा, टी च्या उजव्या बाजूला कोण झाला? आर झाला. ओके, इथपर्यंत. आता क्यू हा एस च्या डावीकडे, पण एस ची जागा आपल्याला इथे फिक्स झालेली दिसत नाही, बरोबर नाही. क्यू हा एस च्या डावीकडे म्हणतोय, पण पी च्या उजवीकडे. आता पी ची जागा आपल्याला इथं माहिती आहे. पी च्या कुठं आहे? लक्षात घ्या, तर पी च्या उजवीकडं. पी च्या उजवीकडं कोण? कोणाबद्दल बोलतोय आता आपण? क्यू बद्दल बोलतोय. क्यू हा पी च्या उजवीकडे आहे. पी च्या उजवीकडं कोण आहे? पी च्या उजवीकडं क्यू आहे. क्यू उजवीकडे बघा. ओके, आता बघा, क्यू हा एस च्या कुठं आहे? डावीकडं. आता डावी बाजू म्हणजे या बाजूला. क्यू हा एस च्या डावीकडे म्हणजे एस आपोआप बघा इथं आला. एस च्या डावीकडे कोण आला? क्यू आला. तर बघा, हे 5 व्यक्ती, 1 2 3 4 आणि 5, ह्या 5 व्यक्तींची जागा आपण इथं फिक्स केली. टी, आर, पी, क्यू आणि एस एका रांगेत बसलेले आहेत. करेक्ट. मग शेवटी प्रश्न काय विचारलाय, तर मध्यभागी कोण बसला असेल? मध्यभागी कोण आला हो? कोण आला? पी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आलं मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 पी. ऑप्शन नंबर 2 पी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. एका रांगेत 6 मुले उभी आहेत. एफ हा डी आणि ए च्या मध्ये आहे. एफ हा डी आणि ए च्या मध्ये आहे. बी हा सी आणि ए च्या मध्ये आहे. ई हा डी च्या शेजारी उभा आहे. सी हा डाव्या बाजूला शेवटी आहे. आता बघा, याच्यात काय म्हटलंय त्यांनी? सी हा डाव्या बाजूला शेवटी आहे. याची जागा आपल्याला फिक्स करता येईल. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं बघा, समजा इकडची ही डावी बाजू, ही डावी बाजू. ओके, इकडं, आणि समजा इकडची आहे ती उजवी बाजू. हे लिहित बसायचं नाही. मी रांगांमध्ये पण तुम्हाला सांगितलं लिहित बसायचं नाही, ते कन्सिडर करायचं. आपला डावा हाती डावं आणि आपला उजवा हाती उजवी बाजू. आता काय म्हटलं बघा, एका रांगेत 6 मुले आहेत. किती आहेत? 6. इथं मी बघा 1 2 3 4 5 आणि 6. या 6 जणांमध्ये कोणाची जागा फिक्स होते हो? शेवटचं. सी हा डाव्या बाजूला शेवटी आहे. सी लक्षात घ्या, म्हणजे सी ची जागा आपल्याला फिक्स झाली. सी हा डाव्या बाजूला शेवटी आहे. आता सी च्या संदर्भात कोणतं वाक्य आहे का बघा. मी काय म्हटलं, एकाची जागा फिक्स केली ना, कोणा एकाची, आणि त्याचा रेफरन्स घेऊन बाकीच्यांच्या जागा फिक्स करायच्या. आता सी च्या बाबतीत हे वाक्य आहे बघा इथं, बी हा सी आणि ए च्या मध्ये आहे. म्हणजे बघा कसं आहे, तर बी हा सी आणि ए च्या काय आहे? मध्ये आहे. सी आणि ए च्या मध्ये बी आहे. मग सी इथं आहे, सी च्या शेजारी बी असणार. म्हणजे सी च्या शेजारी इथं कोण झाला? बी. आणि इथं कोण झाला? ए. बघा, बी हा सी आणि ए यांच्या काय झाला? बी हा सी आणि ए यांच्या काय झाला? मध्ये आला. तिघांची जागा फिक्स झाली ना, इथं तिघांची जागा फिक्स झाली. आता ह्या तिघांच्या संदर्भात कुठलं वाक्य आहे का बघा, ज्या वाक्यात सी येईल, बी येईल, किंवा आता हे वाक्य तर संपलं. आता ए च्या संदर्भात कोणतं वाक्य आहे का, तर पहिलं वाक्य बघा, एफ हा डी आणि ए च्या मध्ये आहे. बघा, डी च्या आणि ए च्या मध्ये कोण आहे? एफ. त्यातला ए येत आहे, म्हणजे ए च्या शेजारी एफ आहे.
एच्या इकडे तर शेजारी बी आहे, म्हणजे इथं कोण झाला बघा, एफ आला, आणि एफ च्या शेजारी कोण, डी आला. ओके, तर बघा आता एफ हा डी आणि ए, एफ हा डी आणि ए च्या काय झाला, मध्ये आला. आता हे बघा 5 जणांच्या जागा फिक्स झाल्या, 5 जणांच्या जागा फिक्स झाल्या, एकच जागा शिल्लक राहिली आणि एक व्यक्ती कोण राहिला तो आपल्याला कळतंय किंवा नाही, तर एक वाक्य राहिलं बघा, ई हा डी च्या शेजारी आहे. आता डी च्या शेजारी एक इकडे एफ आहे, एकच जागा शिल्लक राहिली, ती कोणाची असणार आहे, ई ची असणार आहे. करेक्ट, इथपर्यंत क्लिअर झालं. सर्वांच्या जागा फिक्स झाल्या नाही, तर सर्व व्यक्तींच्या जागा फिक्स झाल्या. आणि मग आता प्रश्न त्यांनी, मग आता सगळ्यांच्या जागा जर फिक्स झाल्या तर त्यांनी प्रश्न कसाही विचारू द्या, एक प्रश्न विचारू द्या, 2 एकापेक्षा जास्त प्रश्न विचारले तर ते आपल्यासाठी मेजवानी असते, लक्षात ठेवा. ओके, ते बोनस मार्क्स असतात पुढचे. जर एकाच माहितीवर 2 किंवा 3 प्रश्न विचारले, 4 प्रश्न विचारले, तर एकदा तुम्ही अरेंजमेंट करून घेतली का त्याच्यावर किती प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर तुम्ही लगेच काढू शकता. तर काय प्रश्न विचारलाय, तर रांगेत उजवीकडे कोण आहे, तर लक्षात घ्या उजवीकडे कोण आहे, हो इथं ई आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 ई असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ई. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. आता वर्तुळाकार आलं. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत व सुनील केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. केंद्राकडे तोंड, तोंड सांगितलंय कुठं, तोंड महत्वाचं आहे. केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये प्रशांत आहे. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला आहे, तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे. तर उजवं डावं खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. यात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं उजवं आणि डावं. आता कसे बसलेत, वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेत. बघा समजा हा वर्तुळाकार टेबल आहे, असा वर्तुळ. किती जण आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5 जण आहेत, बरोबर. बघा मग इथं मी केंद्राकडे तोंड करून बसलेत, 1 2 3 4 आणि 5 असे 5 लोक आहेत. ओके, कोणाची एकाची जागा फिक्स करायची. आता बघा एकाची जागा कोणाची, आता इथं काय म्हटले बघा की काय म्हटले, अनिल व सुनील यांच्यामध्ये प्रशांत आहे. आता अनिल, लक्षात ठेवा एक गोष्ट फिक्स लक्षात घ्या, अनिल आणि सुनील, अनिल आणि सुनील यांच्यामध्ये प्रशांत आहे, यांच्यामध्ये प्रशांत आहे. पण असं आहे का, समजा अनिल इकडं आहे, इकडं सुनील आहे आणि इकडं मध्ये प्रशांत मध्ये आहे, पण प्रशांतच्या डावीकडे अनिल आहे का उजवीकडे अनिल आहे का सुनीलच्या उजवीकडे, हे उजवं डाव हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे हे वाक्य थोडंसं पाठीमागे ठेवतो, फक्त अनिलच्या आणि सुनीलच्या मध्ये प्रशांत एवढं लक्षात असू द्या. ओके, पुढे काय म्हटलंय बघा, दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला आहे. आता मी काय करतो, सुनीलची एक जागा कुठली तरी करतो. इथं बघा समजा इथं सुनील आहे, इथं सुनील आहे समजा. आता सुनीलचं तोंड वर आहे, तर त्याची ही इकडची उजवी बाजू इकडची डावी असणार आहे. तर सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला कोण आहे, हो कोण आहे, दीपक. तर सुनीलच्या त्वरित उजवीकडे कोण आहे, दीपक. तर दीपकची जागा फिक्स झाली, दीपकची जागा फिक्स झाली. आता लक्षात घ्या, सुनीलच्या फिक्स शेजारी कसाही असू द्या, एका सुनीलच्या शेजारी एका बाजूला 100% प्रशांत आहे. इथं किंवा इथं सुनील घेतला तर इथं प्रशांत येतोय, म्हणजे सुनीलच्या एका बाजूला दीपक झाला तर एका बाजूला कोण असणार आहे, प्रशांत. कारण प्रशांत हा सुनील आणि अनिलच्या मध्ये आहे, त्यामुळे अनिलची जागा इथं फिक्स झाली आपली, आपोआप अनिलची जागा काय झाली, फिक्स झाली. इथपर्यंत क्लिअर झालं, अनिलची जागा फिक्स झाली. आता शिल्लक राहिली एकच जागा आणि व्यक्ती पण एकच राहिला, कोण हो, तर बघा अनिल गेला, दीपकची जागा झाली, प्रशांतची जागा झाली, सुनीलची. कोणता व्यक्ती राहिला तर फक्त स्वप्नील. त्यामुळे ही जागा कोणाची असणार आहे, तर स्वप्नीलची. ओके, मग आता शेवटी प्रश्न बघा, एकदा अरेंजमेंट झाली का त्याच्यावरती काही प्रश्न विचारू द्या, काही प्रश्न विचारू द्या. प्रश्न काय विचारलाय, तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे. स्वप्नीलचं तोंड खाली आहे, लक्षात ठेवा. तर स्वप्नीलची ही बाजू डावी आहे. ओके, आणि स्वप्नीलची ही बाजू कोणती आहे, उजवी आहे. ओके, तर लक्षात ठेवा त्याच्या उजव्या बाजूला कोण बसलाय, हो उजव्या बाजूला कोण आहे, अनिल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 अनिल. ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 2 अनिल. खात्री आहे मला तुमचंही उत्तर तुम्ही काढलेलं असणार आणि 100% ते उत्तर बरोबर असणार, कारण माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावरती भरोसा आहे. तुम्ही याचं उत्तर अगदी बरोबर काढलेलं असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन.
काय म्हटलं बघा, 5 जण एका रांगेत बसले आहेत. रवी हा सुनीता, बघा रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. हे नाही असलं ना निगेटिव्ह वाक्य तरी पण त्रास होतो, लक्षात घ्या. निगेटिव्ह वाक्य आली ना तरी त्रास होत असतो. तर बघा, रवी हा सुनीता आणि अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही, नाहीच आहे बघा. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे. हा ठीक आहे, जवळ बसलाय म्हटलं की मग जरा बरं वाटतं आपल्याला थोडस. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलाय. मोनिका, जर मोनिका मध्यभागी बसली असेल तर आयुषच्या बाजूला कोण बसलंय. ह्याच्यात एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, याच्यामध्ये डावं किंवा उजवं दिलेलं नाही आणि प्रश्नही डावं किंवा उजवं असा विचारलेला नाही. त्यामुळे इथं डाव्या उजव्या संबंध येत नाही. पण किती जण आहेत बघा, 5 जण एका रांगेत बसलेत. 5 जण आहेत बरं का. इथं बघा 1 2 3 4 आणि 5. कोणाची तरी एकाची जागा फिक्स करावी लागेल. एक आता प्रश्न वाचताना एक गोष्ट लक्षात आली आपल्या बघा, की मोनिका मध्यभागी बसली, म्हणजे इथं मध्ये कोण असणार आहे लक्षात घ्या. तर इथं मोनिका असणार आहे. मोनिकाची जागा फिक्स झाली का नाही. आता काय म्हटलं बघा, मोनिकाच्या जवळ कोण बसलाय, रवी बसलाय. रवी बसलाय, मग रवी एकतर इथं असेल किंवा इथं असेल. डावं उजवं दिलंय का त्यांनी, नाही. मग डाव उजवं दिलं नाही तर घ्या, इथं घ्या रवी, किंवा तुम्ही इथं घेतला बघा, इथं मी रवी घेतला. एखाद्या वाटलं मी इथं रवी घेईन, काय हरकत नाही, इथं रवीला बसव. डावं उजवं दिलं नाही ना, फक्त मोनिकाच्या जवळ बसव. मग तो या बाजूला बसव नाही तर या बाजूला बसव, त्याला मोनिकाच्या जवळ बसायचंय एवढं मात्र तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. कारण रवीला मोनिकाशिवाय करमत नाही असं लक्षात ठेवा. का तर तो मोनिकाच्या जवळ बसलाय. मग तो या साईडला बसला असेल किंवा या साईडला, पण तिच्या जवळ बसलाय तो दुसऱ्या. आता बघा, रवीचा एक गुणधर्म काय, त्याला सुनीता आणि अनिताच्या जवळ बसायला आवडत नाही. काय म्हणतायत, तर रवीला सुनीताच्या आणि अनिताच्या जवळ बसायला आवडत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. रवी हा सुनीताच्या किंवा अनिताच्या जवळ नाही, म्हणजे एक गोष्ट फिक्स झाली, या जागेवरती सुनीता किंवा अनिता, या जागेवरती सुनीता किंवा अनिता नसणार आहेत या जागेवरती. बरं, आता सुनीता आणि अनिता जर इथं नसेल तर इथं कोण असणार व्यक्ती. सुनीता आणि अनिता इथं जर नसेल तर आता राहिलं कोण बघा, मोनिका गेली, रवी गेला, सुनीता आणि अनिता पण नाही, म्हणजे राहिलं कोण इथं, फक्त आयुष राहिला. तर तो आयुष इथं असणार. कोण असणार इथं, आयुष असणार. का बरं आयुष असणार, तर सुनीता किंवा अनिता इथं नाही. मग सुनीताची किंवा अनिताची ह्या 2 जागा असतील, पण माहित नाही, एक तर सुनीता इथं असेल, सुनीता इथं असेल तर इथं अनिता असेल, माहितच नाही आपल्याला, तेवढी माहितीच नाही आपल्याकडं, बरोबर. इथं सुनीता असली तर इथं कोण असणार आहे, अनिता. किंवा जर इथं अनिता असेल, इथं अनिता असेल तर इथं कोण असणार, सुनीता. ओके, असंच असणार आहे. कारण ह्या दोघींच्या बाबतीत माहित नाही कडेला कोण बसले, मध्ये कोण बसले, पण ह्या 2 जागा त्या दोघींच्या आहेत. प्रश्न कसा विचारलाय, आयुषच्या बाजूला कोण बसले असेल. आता आयुष हा इकडे शेवटी आहे फिक्स, मग त्याच्या बाजूला कोण बसलाय हो, आयुषच्या बाजूला कोण बसलेला आहे, रवी बसलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आलं मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 रवी. ऑप्शन नंबर 1 रवी हे या प्रश्नाचं उत्तर आलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सचिन अनिलच्या डावीकडे बसलाय, रमेश अनिलच्या उजवीकडे बसलाय, सचिन व सुरेशच्या मध्ये चेतन बसला आहे, तर सर्वात डावीकडे कोण बसला आहे. ओके, सर्वात डावीकडं. आता इथं डावण उजवं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मी काय करतो, इथं ही डावी बाजू, ओके बघा, ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू असं घेतो. आता काय म्हटलंय बघा, सचिन अनिलच्या डावीकडे बसलाय, अनिलच्या डावीकडे बघा, समजा अनिल इथं आहे, अनिलच्या डावीकडे कोण बसलाय, सचिन. ओके, अनिलच्या डावीकडे सचिन बसलाय. आता पुढे काय म्हटलंय, रमेश अनिलच्या उजवीकडे बसलाय. आता अनिल इथं आहे, अनिलच्या उजवीकडे कोण बसलाय, रमेश बसलाय. ओके, आता सचिन व सुरेशच्या मध्ये चेतन बसलाय, म्हणजे सचिन एका बाजूला आहे, सुरेश एका बाजूला आहे, त्यांच्या मध्ये कोण आहे, चेतन. इथं सचिन आहे, इथं सुरेश येईल, इथं सुरेश येईल, आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे, चेतन. सचिन आणि सुरेशच्या मध्ये कोण आहे,
चेतन. एवढी माहिती त्यांनी दिलेली आहे. ओके, एवढी माहिती दिलेली आहे. मग आता काय प्रश्न विचारलाय बघा, तर सर्वात डावीकडे कोण बसलाय? सगळ्यांच्या जागा फिक्स झाल्या बघा, सगळ्यांच्या जागा काय झाल्या? फिक्स झाल्या. मग विचारले सर्वात डावीकडे कोण बसलेला आहे, तर कोण आहे सर्वात डावीकडे? सुरेश भाई. कोण आहे? सुरेश. याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 सुरेश. लक्ष द्या, प्रश्न तुम्ही स्वतः सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तुम्ही किती सोडवताय प्रश्न हे महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, पण हा प्रकार येतो पोलीस भरतीला. बघा, 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, हिंदी, इंग्रजी किती पुस्तक आहेत? 3 आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59व्या क्रमांकाला कोणते पुस्तक असेल? ह्याला डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. कितव्या क्रमांकाचं पुस्तक काढायला सांगितलंय? 59. किती पुस्तक आहेत? 3. ह्याला क्रमांक देऊन टाका. ह्याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर. आणि कितव्या क्रमांकाचं पुस्तक काढायचं? 59. बरोबर. ह्या 59 ला काय करायचं मित्रांनो, तर डायरेक्ट किती पुस्तक आहेत? 3 आहेत ना, या 3 न भाग द्यायचा. 3 न भाग द्यायचा. इथं 3 एक्के 3, उरले किती? 2, वरतून घेतले 9, 3 9 27, उरले किती हो? 2 उरले की नाही? इथं जेवढी बाकी उरेल का नाही ते क्रमांक उत्तर असतं. 2 बाकी उरले ना, तर 2 दुसऱ्या क्रमांकाला कोणतं पुस्तक आहे हो? कोणतं पुस्तक आहे? हिंदीचं आहे की नाही? बाकी म्हणतोय बरं का, या क्रमांकाचं पुस्तक आपलं उत्तर असतं. तर 59व्या क्रमांकाला इथं बाकी 2 उरली ना, तर दुसऱ्या क्रमांकाचं पुस्तक असतं. दुसऱ्या बाकी 0 उरली तर शेवटचं पुस्तक असतं. बाकी 0 उरली आणि बाकी 1 उरली तर 1 नंबरच्या. ओके, जी जेवढी बाकी उरली तेवढ्या क्रमांकाचं उत्तर असतं. मग 2 नंबरला हिंदीचं पुस्तक आहे ना, तर इथं 59व्या क्रमांकाला पुस्तक कोणतं असणार आहे? हिंदी असणार आहे. कोणतं असणार आहे? हिंदीचं. एकदम सोपं आहे, याच्यात जास्त ताण घ्यायची गरज नाही. पुढचा क्वेश्चन काय बघा. जर JKLMNOP आणि Q हे 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काठ्याच्या नाही तर काट्याच्या बरं का दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत. किती आहेत बघा व्यक्ती? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत. जर M पूर्वेला बसला असेल तर J हा कोणत्या स्थानावर बसला असेल? बरोबर, म्हणजे 8 जण आहेत, 8 दिशेला 8 जण बसलेत असं लक्षात घ्या. ओके, म्हणजे काय झालंय तर असे आहेत आणि ते असे वर्तुळाकार बसलेत असं समजून घ्या. ओके, असे वर्तुळाकार ते बसलेले आहेत. आता बघा एक गोष्ट की काय म्हटलंय त्यांनी, तर त्यांना आपण काय करू, ह्याला सरळ हे बघा, हे उ ई पू आ द नै प वा. दिशा ज्ञान मध्ये आपण उई पुवा द नै पवा शिकलोय की नाही. आता हा प्रश्न व्यवस्था प्लस दिशा या दोघांवर आधारित आहे, त्यामुळे आपण इथं घेतलेला आहे, काय हरकत नाही. तर काय म्हटले त्यांनी, एम हा पूर्वेला बसलाय. कुठे बसला? एम पूर्वेला, म्हणजे इथं एम आहे लक्षात ठेवा, इथं एम आहे. आता एम नंतर कोण येत आहे? NOP, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बरं का, MNOP. ओके, MNOP झालं का नाही, त्यानंतर Q, P नंतर Q. आता Q नंतर पुढे संपले म्हणजे कोण असणार? J. Q नंतर इथं J K, इथं L आणि पुढे यम आला बघा. मग J चं स्थान विचारलंय. J चं स्थान कोणतं आहे मित्रांनो? J चं स्थान वा दिशेला आहे. वा म्हणजेच वायव्य. J हा कोणत्या स्थानावर ते? वायव्य. तर याचं उत्तर काय आलं? पर्याय नंबर 1 वायव्य. ऑप्शन नंबर 1 वायव्य. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. अ ब क ड आणि ई. लक्षात ठेवा, अ ब क ड आहे बरं का इथं पण. अ ब क ड आणि ई या 5 व्यक्ती एका 5 मजली इमारतीत राहतात. तळमजला +4 म्हणजे असे आहेत लक्षात घ्या. उदाहरणार्थ ह्या तळमजला 1 2 3 4. ओके, असे ते राहत आहेत असं आपण समजूया. ओके, हा तळमजला, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4था मजला, असे 5 जण राहत आहेत. आता काय म्हटलंय बघा, ब च्या वरच्या मजल्यावर
क आणि खालच्या मजल्यावर अ राहतो. पण आता ब ला कुठं घ्यायचं आपल्याला माहित नाही ना. मग मी इथं फक्त काय करतो, शॉर्ट मध्ये बघा, इथं बघा ब च्या, समजा हा ब आहे, ब च्या वरच्या मजल्यावरती कोण आहे, क. ब च्या वरच्या मजल्यावरती क आहे आणि त्याच्या खालच्या मजल्यावरती कोण आहे, अ आहे. म्हणजे तीन असे सलग 3 मजल्यांवरती राहत आहेत. कोण कोण, अ ब आणि क. मग आता अ ब क ह्या 3 मजल्यावरती राहत आहेत इथून, का ह्या खालच्या 3 मजल्यावरती राहत आहेत, का ह्या मधल्या 3 मजल्यावरती राहत आहेत, का इथून कुठं राहत आहेत आपल्याला काहीच माहित नाही. आता माहित नाही आपल्याला, फक्त तिघ सलग 3 मजल्यांवरती राहत आहेत एकावर एक, बरोबर, सलग 3 मजल्यांवरती. पुढे काय म्हणते बघा, क हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. आता लक्षात ठेवा, क इथं राहत नाही बरं का, हा क इथं नाही, क इथं नाही. मग क एकतर इथं असेल, क ब अ, मग क ब अ ह्या 3 ह्याच्यावरती असेल, किंवा क दुसऱ्यावरती पण असू शकतो, क ब अ तळमजल्यावरती अ इथं ब आणि इथं क, किंवा इथं अ ब क असे असू शकतात. अजून आपल्याला फिक्स माहित नाही, बरोबर, माहित नाही. परत काय म्हटलंय, ड हा, लक्षात घ्या, ड हा तळमजल्यावरती राहतोय. म्हणजे इथं कोण राहतोय मित्रांनो, तळमजल्यावरती ड राहतोय. इथं कोण राहतोय, ड राहतोय तळमजल्यावरती. ओके, इथं ड राहतोय, हे ड आहे लक्षात घ्या, ड हा तळमजल्यावरती राहतोय. आता जर ड तळमजल्यावरती राहतोय, इथं क राहत नाही, इथं वर तर क राहत नाही, तर ह्या तिघांमध्ये सगळ्यात वर क आहे. म्हणजे क 100% कुठं राहणार, इथं क राहणार, इथं ब राहणार आणि इथं अ राहणार. त्याच वेळेस बघा क्लिअर होत आहे, क वरती राहत नाही आणि खाली तर अ राहत नाही, खाली ड राहतोय. आणि हे क ब अ सलग 3 मजल्यांवरती आहेत. मग बघा अ ब क आणि ड ह्या चौघांच्या जागा फिक्स झाल्या. एकच मजला शिल्लक राहिला चौथा सर्वात वरचा, आणि एकच व्यक्ती शिल्लक राहिला. व्यक्ती कोण शिल्लक राहिला मित्रांनो, ई राहिला. कोण राहिला, ई राहिला. तर त्यांनी काय म्हटलंय, तर सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो, तर सर्वात वरच्या मजल्यावरती कोण राहतो मित्रांनो, ई हा व्यक्ती राहतोय. कोण राहतोय, ई. त्यामुळे याचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 3 ई. याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 ई हा सर्वात वरच्या मजल्यावरती राहतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका बागेत अनुक्रमे आंबा, फणस, पपई, चिक्कू व पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास 34व्या स्थानावर किंवा 34व्या क्रमांकावर कोणते झाड येईल. आता एक प्रश्न सोडून पाठीमाग आपण याच प्रकारचा प्रश्न पाहिलेला होता. आता बघा सेम प्रश्न आहे, भागाकार करायचा, भाग द्यायचा, आणि जेवढी बाकी, मग तिथं आपण 3 न भागलं होतं, कारण तिथं 3 पुस्तकं होती, हिंदी, इंग्रजी आणि मराठी 3 पुस्तकं. इथं झाडं किती आहेत बघा, झाडांना क्रमांक द्या. 1 बघा, 1 2 3 4 आणि 5 झाड आहेत की नाही, 5 झाडं. तर लक्षात घ्या, एकूण 5 झाड आहेत ना, तर 5 न भाग द्यायचा आपल्याला, 5 न भागायचं आहे. कोणाला, एकूण क्रमांकाला. कितव्या क्रमांकात झाड काढायचं आहे, 34व्या. तर 34 ला 5 न भागायचे आहे. इथं बघा 5 सक्क 30, उरले किती हो, 4. 4 बाकी उरली ना, तर 4थ्या क्रमांकाला कोणतं झाड आहे हो, तर 4थ्या क्रमांकाला मित्रांनो कोणतं झाड आहे, इथं 4थ्या क्रमांकाला चिक्कू आहे ना. म्हणून 34व्या क्रमांकाचं झाड कोणतं असणार आहे, चिक्कू असणार आहे. ही सोपी मेथड आहे, लक्षात ठेवा. एकूण जे घटक आहेत ठेवलेले त्याच क्रमाने जातात, आंबा, फणस, पपई, चिक्कू, पेरू. पुन्हा आंबा, फणस काय असेल ते आंबा, फणस, पपई, चिक्कू आणि पेरू हे असे झाड लावत गेलं तर 34व्या क्रमांकावर जी बाकी उरते ना, त्या क्रमांकाचं झाड येतं, लक्षात ठेवा. मग 34 ला जर 5 न भागलं तर बाकी 4 उरते, तर 4थ्या क्रमांकाला चिक्कू झाड आहे ना, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 चिक्कू. पर्याय क्रमांक 4 चिक्कू हे या प्रश्नाचं उत्तर आलं. ओके, पुढचा प्रश्न. सॉरी, तर ऍक्च्युली इथं आपलं बैठक व्यवस्थेवर आधारित असणार जे प्रश्न आहेत ते प्रश्नच आपले संपलेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बैठक व्यवस्थेवर पहिल्या भागामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण रांगांवरती आधारित असणारे प्रश्न पाहिले, आणि तिसऱ्या भागामध्ये आपण बैठक व्यवस्थेवर आधारित असणारे प्रश्न पाहिलेले आहेत, बरोबर. फक्त जसा तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला तसं तुम्ही तुमच्या पुस्तकातले प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काही प्रश्नांमध्ये अडचणी येऊ शकतात. तुमच्या जर तशा अडचणी असतील ना, तर तुम्ही त्या कमेंट करू शकता, कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि तुम्ही
जे तुमच्या जे प्रश्न आहेत ते प्रश्न आरामात इझिली जर तुम्हाला सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे, अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, तर जाता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही अजूनही आपला वेनेटर करिअर्सचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, तर हा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा चॅनल पोहोचेल याची खबरदारी घ्या. ओके, तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. आणि रांग आणि बैठक व्यवस्था हे प्रकरण आपलं इथंच संपतंय. बुद्धिमापन या घटकातलं रांग आणि बैठक व्यवस्था हे प्रकरण इथंच संपतंय. तुमच्या काही अडचणी असतील, शंका असतील तर नक्की कमेंट करा. तुमच्या प्रत्येक अडचणीचं, प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न वेनेटरच्या टीम कडून केला जाईल. ओके, तर आता आपण या व्हिडिओमध्ये तात्पुरतं इथंच थांबतोय. पुन्हा आपण नवीन सेशन मध्ये भेटणार आहोत नवीन प्रकरणासोबत. तिथं आपली भेट होईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.